नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आर्टरीज आणि व्हेन्स यामधील फरक पाहणार आहे। म्हणजेच धमन्या आणि शिरा यामधील फरक पाहणार आहे। मित्रांनो, आर्टरीज अँड व्हेन्स आर ब्लड व्हेसल्स इन ह्यूमन बॉडी। मित्रांनो, धमन्या आणि शिरा ह्या मानवी शरीरातील रक्तवाहिन्या आहेत हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, हा फरक पाहताना आपण आर्टरीजमधील एक मुद्दा व व्हेन्समधील एक मुद्दा अशा प्रकारे या दोघांमधील फरक पाहू। आर्टरीजमधील मुद्दा क्रमांक 1, ब्लड व्हेसल्स which carry the blood away from heart to various part of body are called as arteries. Veins मधील मुद्दा क्रमांक 1, blood vessels which carry the blood towards heart from various part of body are called as veins. मित्रांनो, या पहिल्या मुद्द्यावरून आपल्याला आर्टरीज आणि व्हेन्स म्हणजे काय ते समजते। जर पेपरमध्ये आर्टरीज किंवा व्हेन्स यांच्या व्याख्या विचारल्या तर याच व्याख्या तुम्ही लिहाव्या। मुद्दा क्रमांक 2, आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मनरी आर्टरीज। व्हेन्समधील मुद्दा क्रमांक 2, व्हेन्स कॅरीज डीऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मनरी व्हेन्स। आर्टरीजमधील मुद्दा क्रमांक 3, आर्टरीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी। म्हणजेच आर्टरीज ह्या शरीरात खोलवर असतात। व्हेन्समधील मुद्दा क्रमांक 3, व्हेन्स आर लोकेटेड बिलो द स्किन। म्हणजेच व्हेन्स ह्या त्वचेखाली असतात। आर्टरीज मधील मुद्दा क्रमांक 4, द वॉल्स ऑफ आर्टरीज आर थिक। म्हणजेच आर्टरीजच्या भित्तिका जाडसर असतात। व्हेन्समधील मुद्दा क्रमांक 4, द वॉल्स ऑफ व्हेन्स आर थिन। म्हणजेच व्हेन्सच्या भित्तिका पातळ असतात। आर्टरीजमधील मुद्दा क्रमांक 5, आर्टरीज डू नॉट हॅव व्हॉल्व्स। म्हणजेच आर्टरीजमध्ये झडपा नसतात। व्हेन्समधील मुद्दा क्रमांक 5, व्हेन्स हॅव अ व्हॉल्व्स। म्हणजेच व्हेन्समध्ये झडपा असतात। आर्टरीजमधील मुद्दा क्रमांक 6, ब्लड प्रेशर इज हाय इन आर्टरीज। म्हणजेच आर्टरीजमध्ये रक्ताचा दाब जास्त असतो। व्हेन्समधील मुद्दा क्रमांक 6, ब्लड प्रेशर इज लो इन व्हेन्स। म्हणजेच व्हेन्समध्ये रक्तदाब हा कमी असतो।